सध्याची ही महत्त्वाची दृश्य पाहतोय ठाण्यातल्या दहीहंडीची। आज सकाळपासूनच आता दहीहंडीचा थरार संपूर्ण राज्यात पाहायला मिळतोय आणि हे सगळे बाळ गोपाळ या दहीहंडीच्या उत्सवामध्ये अतिशय जल्लोषात आनंदात नाचत गात असताना आपण पाहतोय। सध्याची ही महत्त्वाची दोन दृश्य आहेत। एकीकडे आयडीएलची दहीहंडी जिथे तेजस्विनी महिला पथकानं आता पुन्हा एकदा त्यांचा प्रयत्न आपण पाहतोय आणि त्यानंतर दुसरीकडे ठाण्याची दहीहंडी रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेली ही दहीहंडी जिथे आता नुकताच एका पथकानं 5 थरांची इथे सलामी दिलेली आहे आणि दुसरीकडे महिला पथक पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे दादर इथल्या आयडीएलच्या दहीहंडी इथं दहीहंडी फोडण्यासाठी। आणि हा दहीहंडीचा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अनेक जण दादर ठाणे बोरिवली या विविध भागांमध्ये गर्दी करत असतात। वरळीतील जांभोरी मैदानाची दहीहंडी तर ही अगदी सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि यंदाच्या दहीहंडीचा उत्सव हा अतिशय वेगळा आहे कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रंग सुद्धा या निवडणुकीत आहे। असंच दरवर्षी इथे येत राहा आणि मानवी मनोरंजन गोपाळकाला उत्सव साजरा करत राहा आणि आपली तब्येत सांभाळा हीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। तेजस्विनी महिला गोविंद मंडळ। यानंतर इथे प्रगती क्रीडा मंडळ शिवसागर गोविंद पथक शिवसागर तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर तुम्ही तुमची नोंद ठाण्यातील आणि दादरमधली ही महत्त्वाची आपण सध्या दृश्य पाहतोय। आज दहीहंडीचा थरार संपूर्ण राज्यामध्ये अनुभवलेला जातोय आणि दादरच्या आयडीएल बुक डेपोच्या इथं आपण पाहतोय महिला पथकानं दहीहंडी फोडण्याचा त्यांना मान मिळालेला आहे। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये आता पावसालाही सुरुवात झालेली आहे आणि याच पावसामध्ये मानवी मनोना रचत आणि त्यानंतर मात्र या पावसात अतिशय जल्लोष करणारे हे गोविंदा पथक आपण सध्या पाहतोय। खरं तर या दहीहंडी उत्सवासाठी मानवी मनोरा रचण्याची तयारी आणि ही जी काही सराव आहे हा गेल्या कित्येक महिन्यांपासून ही